नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती। आता पेडगाव फाटीवरती आहे। उद्याच्या मैदानासंदर्भात महत्त्वाचे अपडेट लाईव्ह लॉट साठी आणि नोंदणी किती झाले आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी आहे, बाबा उपस्थित आहेत, कार्लोस पालन आहेत। कार्लोस पालनकडून जाणून घेऊ। पालन नमस्कार। काय सांगाल, उद्या नोंद किती झाली आणि लॉट संदर्भात काय सांगाल? 260 गाडी नोंद झालेली आहे। बर, राहिलेल्या बैलगाड्यांनी नोंदणी करून घ्या। आम्ही 9:30 ला लॉट काढणार आहे। उद्या बैलगाडी एकही गाडी लॉट गाडी नोंद करून घेणार नाही मैदानात। सकाळी 9 ला पहिला गट पळेल। म्हणजे थोडक्यात जसं बाबांनी मुलाखतीत सांगितलं, बाबांनी सांगितलेलं आहे की नाही, आदल्या दिवशी लॉट काढले जातील तर काढणारच आम्ही। किती बी गाडी नोंद झाली तरी आम्ही ते विचार करणार नाही कोण राहिलं काय झालं। आमच्यासाठी 250 तर 250 गाडीची आम्ही लॉट संध्याकाळी 9:30 ला तर 9:30 ला क्लिअर काढणार आम्ही। नक्कीच। बैलगाडी मालकाला विनंती आहे, 7 वाजले 7, आता 7 म्हणजे अजून आपल्याकडे 2-2.5 तास आहेत नोंद करायसाठी। जर जे बैलगाडी मालक नोंद करायचे राहिले त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा। उद्या पेडगाव फाटीवरती मैदानामध्ये नोंद घेतली जाणार नाही। जे काय ते आता 9 ते 9:30 पर्यंत या ठिकाणी लाईव्ह लॉट चालू होतील आपल्या चॅनलवरती। तर माझी खरोखर बैलगाडी मालकांना विनंती राहील, आपण नोंद करून घ्या। कारण तुम्हाला असं वाटेल कोणाला की बाबा उद्या मैदानात नोंद असेल तर नोंद होणार नाही। कारण बाबांनी आपल्या पाठीमागे जी आपण मुलाखत घेतलेली फाटीवरती, बाबांनी सांगितलेलं आम्हाला गाड्या कमी उद्या जास्त उद्या, नावासाठी मैदान आहे। कारण मित्राच्या स्मरणार्थ मैदान असतं आणि बाबांचं हेतू असतो की नाव चांगलं झालं पाहिजे। प्रत्येक हे 4थं वर्ष आहे, आजपर्यंत एकही मैदान असं नाही बाबांचं की बाबा बक्षिसात रक्कम कमी आहे किंवा गाड्या कमी आल्या जास्त आल्या, असं काय नाही। सगळ्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार। जसं बॅनरवरती बक्षीस आहेत, बाबांनी मुलाखतीत सांगितले ट्रॉफी ढाल आणि जी रक्कम आहे रोख रक्कम ती या ठिकाणी सगळं संपूर्ण दिली जाणार आहे। कुठल्या आपण बळी न पडता आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा। शेवटचे आपल्याला 2 तास आहेत, 9 ते 9:30 वाजेपर्यंत या मैदानाचे लाईव्ह लॉट चालू होतील। आता साधारणतः आकडा पहिल्यांदा 260 गाड्या म्हणून ही मुलाखत टाकतोय। जर कोण या ठिकाणी पळायचे राहिले असतील उद्या पेडगाव फाटीवरती, लवकरात लवकर नोंदणी करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करायचे। पुन्हा एकदा सांगतो, उद्या मैदानामध्ये नोंद घेतली जाणार नाही। ते बैलगाडी मालक नोंद करायचे राहिले त्यांनी लवकरात लवकर नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे। धन्यवाद।